नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल प्रॉब्लेम नंबर 5. विद्यार्थी मित्रांनो, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल या टॉपिकमधील हा 5वा प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये आपल्याला गुडविलची रक्कम काढावी लागते. गुडविल म्हणजे इनटँजिबल ॲसेट. ही आपल्याला डोळ्याने दिसत नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा कंपन्यांच्या बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला आपल्याला गुडविल बघायला मिळतं. मग आता गुडविल कॅल्क्युलेट कसं करणार, तर त्याच्या काही मेथड्स आहेत. त्यामध्ये ॲव्हरेज मेथड जी आहे, ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने मित्रांनो आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. चला तर मग आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. प्रॉब्लेम नंबर 5. राजाराम ट्रेडर्स रायगड wishes to value the goodwill of their firm on the basis of 1 full and 1/3 years purchase of the average profits of last 4 years. The profit of the previous years are to be. मित्रांनो, राजाराम ट्रेडर्स रायगड या ठिकाणी हे ट्रेडर्स आहेत आणि यांचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तर आपण बघू शकतो. 2 टेबल आहेत, त्यामध्ये इयर आणि ॲक्च्युअल प्रॉफिट्स 1, 2, 3 आणि 4 वर्षांचा प्रॉफिट दिलेला आहे. त्यामध्ये पहिल्या वर्षी आहे 6,000 प्रॉफिट. त्यानंतर दुसऱ्या वर्षी जो प्रॉफिट झालाय विद्यार्थी मित्रांनो 1 फुल अँड 1/2 टाइम्स ऑफ द प्रॉफिट ऑफ द प्रेसिडिंग इयर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे मागचं वर्ष आहे त्या मागच्या वर्षाचा 1.1/2. आता 1 पूर्ण आहे आणि 1/2 म्हणजे अर्धा, म्हणजे थोडक्यात 1.5. मागच्या वर्षी 6,000 प्रॉफिट आहे, त्याच्या 1.5 म्हणजे 6,000 गुणिले 1.5 एवढा प्रॉफिट दुसऱ्या वर्षी झाला. कारण की आपल्याला ॲक्च्युअली हा प्रॉफिट शोधावा लागेल. प्रॉफिट जर आपल्याला 4 वर्षाचा मिळाला तरच आपण प्रॉफिटवरनं ॲव्हरेज प्रॉफिट काढू शकतो आणि ॲव्हरेज प्रॉफिटवरून आपण गुडविलची रक्कम शोधू शकतो. मित्रांनो, गुडविल जे व्हॅल्यूड झालेलं आहे, गुडविलची रक्कम या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. गुडविल परचेस जे म्हटलंय ऑन दी बेसिस ऑफ 1 फुल अँड 1/3 इयर परचेस. गुडविल या ठिकाणी जो ॲव्हरेज प्रॉफिट येईल त्या ॲव्हरेज प्रॉफिटला आपण गुणिले करणार. ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय 1 फुल अँड 1/3. त्यानंतर दुसऱ्या वर्षाचा प्रॉफिट आपण मित्रांनो बघितला. त्यानंतर तिसऱ्या वर्षी जो प्रॉफिट झालाय तो आहे ट्विस द प्रॉफिट ऑफ द प्रिव्हियस इयर. मागच्या वर्षाच्या दुप्पट. ट्विस म्हणजे थोडक्यात दुप्पट. मागच्या वर्षी जेवढा प्रॉफिट असेल त्याच्या दुप्पट प्रॉफिट तिसऱ्या वर्षी झाला. आणि शेवटचं वर्ष म्हणजे चौथ्या वर्षी जो प्रॉफिट झाला तो प्रॉफिट आहे 1 फुल अँड 1/2 टाइम्स द प्रॉफिट ऑफ द लास्ट इयर. म्हणजे थोडक्यात 1/2, 1.1/2 म्हणजे 1.5. मागच्या वर्षी जो प्रॉफिट झाला त्याच्या 1.5 म्हणजे मागच्या वर्षी जर थोडक्यात 18,000 प्रॉफिट झाला असेल तर गुणिले 1.5 आपण करणार. आणि सर्वात शेवटी म्हटलंय कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ गुडविल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गुडविलची रक्कम शोधायची आहे. त्यासाठी आपल्याला 4 वर्षांचा डेटा दिलाय, त्यामध्ये आपल्याला 4 वर्षाचा प्रॉफिट अगोदर माहिती असायला हवा. मग मित्रांनो, या पद्धतीने आपण हा प्रॉफिट काढणार. कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल प्रॉफिट. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्च्युअल प्रॉफिट आपण बघू शकतो. 2 कॉलम आहेत, इयर 1, 2, 3, 4 वर्षांचा प्रॉफिट. त्यानंतर कॅल्क्युलेशन. पहिल्या वर्षी ॲक्च्युअल प्रॉफिट आहे. ॲक्च्युअल म्हणजे पहिल्या वर्षाचा प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे जो आहे 6,000. त्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये जो प्रॉफिट आहे 6,000 गुणिले 1.1/2 म्हणजे 9,000. म्हणजे थोडक्यात 6 गुणिले 1.5 करू शकतो आपण 9,000. त्यानंतर तिसऱ्या वर्षी प्रॉफिट दुप्पट झालेला आहे, मागच्या वर्षाच्या दुप्पट. म्हणजे मागच्या वर्षी 9,000 आहे, मग 9,000 गुणिले 2 म्हणजे तिसऱ्या वर्षी प्रॉफिट झाला 18,000. आणि त्यानंतर चौथ्या वर्षी जो प्रॉफिट झाला मित्रांनो तो आहे 1 फुल अँड 1/2 म्हणजे मागच्या वर्षाच्या 1.5. मग मागच्या वर्षी आहे 18,000. 18 गुणिले 1.5 म्हणजे 27,000. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ॲक्च्युअल प्रॉफिट मिळाला. बघा, 4 वर्षांमध्ये जो प्रॉफिट झाला तो आपल्याला ॲक्च्युअल प्रॉफिट मिळालेला आहे. आणि एकूण प्रॉफिट जो आहे तो आहे 60,000 रुपये. मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिलं कॅल्क्युलेशन करणार, कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आलेला असेल विद्यार्थी मित्रांनो. टोटल प्रॉफिट लेस लॉस इफ एनी. टोटल प्रॉफिट घ्यायचा, लॉस जर असेल तर तो लॉस लेस करायचा आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. जेवढ्या वर्षांचा डेटा दिला तेवढे वर्षी त्याला भागिले करणार.
मग प्रॉफिटची रक्कम आता ऑलरेडी आपण या ठिकाणी काढलेली आहे, आपण शोधून काढली मित्रांनो. 6,000 अधिक 9,000 अधिक 18,000 अधिक 27,000 आणि भागिले 4 वर्षांचा डेटा आहे म्हणून भागिले 4. मग 60,000 भागिले जर 4 केलं तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर मिळालं आपल्याला 15 चोक 60 म्हणजे 15,000 ही रक्कम मिळाली आपल्याला. 15,000 ही रक्कम मिळाली आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिटची. मग ॲव्हरेज प्रॉफिट मिळाल्यानंतर गुडविलची रक्कम काढणं अतिशय सोपं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस. मग आता नंबर ऑफ इयर परचेस किती आहे तर ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये सुरुवातीलाच त्या ठिकाणी दिलेलं आहे. ॲव्हरेज प्रॉफिट आहे 15,000 रुपीज 15,000 मल्टिप्लाय 1 फुल अँड 1/3. मित्रांनो 15,000 गुणिले 1.1/3 यांचा जर गुणाकार केला तर मित्रांनो तो येईल 20,000 आणि 20,000 ही रक्कम मिळाली आपल्याला गुडविलची. मित्रांनो ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपण गुडविलची रक्कम शोधून काढली. या ठिकाणी हा होता प्रॉब्लेम नंबर 5. यानंतर पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.